कुणी जरी असलं तरी त्याला चौऱ्यावर रंक हो का उचनीच जाती भक्ती विनमुखी माती त्याच्या. तर आम्ही जर खूप बोलले, आमचे गोरे महाराज आहेत, आमचे महाराज आहेत आणखीन. तर माय बापांनो, तुम्ही धन्य, तुम्ही पुण्यवान आहेत. आणि खरोखर इथं हा जो मंडप आहे ना, हा सत्याचा मंडप आहे. हा तुम्ही जरी ऐकलं ना तरी तुम्ही स्वर्गाचे अधिकारी, तुम्ही कैलासाचे अधिकारी, तुम्ही सत्य लोकापर्यंतचे अधिकारी. पण मुक्त होणं त्याच्याही आणखीनच पलीकडचं आहे. त्या दशेवर, त्या बोधावर सद्गुरु संत रोहिदास माने बाबांनी आणून ठेवलं. माय बापानं आमचे हे महाराज आहेत, मुक्ताबाईता गोरे महाराज आहेत. हे तुम्ही महात्मे म्हणायला हरकत नाही. कारण एक क्षण म्हणले मुकुंद राजांनी विवेक सिंधू मध्ये सांगितलं की ह्या देहापेक्षा वेगळे आपण एक क्षण जर असं वाटलं तर त्याच्या पुण्याईचं म्हणले वर्णन करता येत नाही. तर अशी अवस्था हे कमीत कमी दिवसातून 1 तास तरी भोगीत असते. तर माय बापानो, आपल्या त्या अवस्थेवर जायचंय. नामचिंतन करा, नामचिंतनाची शिदोरी सोबत घ्या, पुढच्या जन्माला कामाला येईन. कारण जन्म मरण हे आत्मज्ञान होईपर्यंत संपतच नाही. म्हणून जे काही ही किती जरी प्रॉपर्टी कमवली तरी आपल्या सोबत येत नाही, पण पुण्याची शिदोरी ती आपल्या सोबत येते. म्हणून माऊली म्हणतात की एखादा मनुष्य बाजारात निघाला आणि जर म्हणले त्यानं खेटर जर म्हणले त्या गमजात बांधून घेतले आणि दुपाराचा त्याला बाजारात त्याला भूक लागली, जेवताना जर त्यानं ते सोडलं ना तर त्याला त्या खेटराच्या ठिकाणी त्याचे भूक भागण्याचं सामर्थ्य नाही. तसं माय बापांनो, वाईट कर्म केलं, देवदेव नाही केला, देवदेव सोडून जर आपण समज केलं तर ते वाईट कर्माची शिदोरी आपल्याला कोणत्या जन्माला सुखाला कारणीभूत होणार नाही, आपल्याला दुःखच प्राप्त होणार आहे. म्हणून पुण्याची शिदोरी आपल्या सोबत घ्या, भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं भजन करा आणि देवाशी संलग्न राहा. म्हणता देवदेव केल्यावर काही बदलत नाही, पण सुख लागल्याशिवाय राहत नाही. सुख आहे देवापाशी, देव आपलं स्वरूप आहे. तर अशा प्रकारचं झालेलं प्रवचन सद्गुरु संत रोहिदास बाबांच्या चरणी अर्पण